अरे बाबा मी राख रांगोळी होय लावणं खाक झालो ना मी जाऊन मा कांदा कोणाच कामाचा नाही राहिला ना. आता हे लोकांचे पैसे मी कोणा कुकून फेडू सांगा ना. महागावर फेदोळ आहे ना फेदोळ आहे महागावर. हां मला मरू द्या तुम्ही मरू द्या. ही हिरीत उडी मारतो ना तर सोपं आहेच माझं नाही चिचिले फाशी घेतो बा. आता हिशोब माझं पर्याय नाही ना. तुम्ही असे काहून बोलून राहिले बाबा? काही पोराचा विचार करता की नाही? माझा विचार करता की नाही? काही तुमचं तुम्ही पाहून राहिले फाशी घेतो मी जीव देतो इरी असं कसं काय बोलून राहिले तुम्ही? आम्ही नाही का तुमच्या मागे? आमचं कसं होईल मग? आता देवलाल तो बाहेरच आला ते कांद्यात. हा तो काय सांगून येत असते का? हा झाला ते होणारी घटना होती झाली सायाची त्यासाठी जीव देता एवढा मोठा मोठा बधारला भाऊ त्या पाठीची असल्या. हा तू काय टेन्शन घेऊन राहिला रे? काही टेन्शन घेऊ नको लेका देवलाल. देवलाल शिवलाल जे म्हणणार ते बरोबर आहे गड्या. आता कसं येणारे संकट टळत नसतात बाबा. आलं संकट आता आता काय प्रत्येक संकटाला जीव देत जाशील तू? हा फालतू कशाला जीवन जातो गड्या. जाऊ दे नको टेन्शन घेऊ नको. तू होईन जसं होईन तसं जगात होईन ते आपलं होईन गड्या. हा भलता टेन्शन घेत राहायचं गड्या तू. बाबा पण ते याचा आले मा बोकांटीवर बसतील ना त्याईले कोणा तोंडाला काय काय म्हणू मी द्यायले की बाबाली पीक नाही झालं पिकावर मी तोंड मारायला त्याईले. हा काय करू कसं करू मला सुसून नाही राहिलं ना आता. आणि आता डबल काही पेरायचं म्हटलं तर पैसा आणू कुठून कोण देईन मला कोणता छोटा देईन मला पैसे सांगा ना तुम्ही. हा मला फाशी घेतल्याची उपर यायच नाही. देवलाल असं झालं की काही कोणी पैसे मागत नाही ना गड्या. सांगितले जाते की बा मा कांदा कसा जाईल वाट असं असं संकट आलं लेक ओढून. हा काय करू बा कुठून देऊ बा पैसे तुमचे माझं नाही याद. हा सांगितल्या जात ना दोन गोष्टी लोक ऐकतात बिन असं थोडी आहेत बिनविश्वासी थोडी लोक असतात. बाबा हा दरवर्षीच काही ना काही भूडदंड आहे ना मले काय करू मा जीव कावला राजा वावराजे असं वाटते फुकून टाका इकून टाका हे वावर काही पुरून नाही राहिलं हे नाही तर फाशी घ्या हिरीत उडी मारा जीव द्या. काय करा मुरा पुऱ्या परेशान होईल मी. महा जीव सारा हे व्हायला काय व्हायला जरा काय करा मा मागेच लागते कोणी संकट काऊन मा मागे लागतात एवढे. थांब याचाही बजेट बसू ना. आता तुझ्या कांदा जायला की नाही तुला माहित नाही आम्हाला माहित नाही काऊन जायला कसा जायला का म्हणशील बरोबर आहे की नाही. आता तर आपल्याला कोणालाच माहित नाही तो कसा काय जाईल आणि काय झालं कसा का तुझ्या वावरात कसा काय व्हायरस आला तर. हा आता लोक जे कांदे हिरवे गारात तुझ्या फक्त व्हायला वरात वरात. आता कसं काय झालं हे आता आपल्याला माहितच नाही. काय व्हायला तर भाऊ द्या बाबा आता काय कसं करा मला काही सुचत नाही राहिलं ना. मला हा देव लवकर वरही नेत नाही ना हे खाऊन मा मागं लागला एवढा मी कोणतं एवढं पाप करेला बाबा. मा कांदा एवढा मोठा मेहनत न पेरला मी आज तोही जाईला. अरे देवलाल थांब ना यातून मार्ग काढून आपण तू टेन्शन न घेऊ बा आणि जीव त्याच्या गोष्टी करू नको. हा आणि कोणाला काही कोसू नको. थांब तू थांब मी आता पोलीसवाल्याला फोन लावतो कंप्लेंट देऊन टाकू ती येतातच. हा काय झालं काय नाही तुझ्याच वावरात कसं झालं हे पाहतात ना ते. हा शहानिशा करतात आपण कंप्लेंट देऊ ना त्याची. बाबा इथं पोलीसवाल्याला कंप्लेंट देऊन राहिलेले मा भांडं फुटते काय. भांडं फुटते वाटते एवढ्या मॅ. आता कसं काय करा मला काही सुचत नाही रे बाबा. हा सरपंच तो रिपोर्ट द्यायच्या गोष्टी करून राहिला बाबा पोलीसवाले बोलाय गोष्टी करून राहिला कसं करा आता. हा कांदा जायला याचा कोण रिपोर्ट काय कसं काय मला काही समजून नाही राजा. गाव सरपंच कसं करा कसं काय करा या पीक विम्याच्या जरा ज्या कंप्लेंट देऊ हे काही येत नाही राजा. आणि हे आता पोलीसवाले कंप्लेंट द्या म्हणतात तुम्ही कसं करा. ते काय खरं असते का कंप्लेंट आणि फंप्लेंट. आता त्या इन्शुरन्स आपण काढून राहिलो पीक विमा त्याच्यात तर भेटत नाही राजा. कंप्लेंट करून थंडीगार होते माणसाची रुपये भेटत नाही. आणि आता पोलीसवाले बोलवून आणि ते काय करते काशी. हा ते काय समजते वावरातलं काय झालं काय नाही तर काही रिपोर्ट नाही द्या लागत काही होत नाही त्या रिपोर्टचं. काय म्हणतो शिवलाल दिला तर काय बिघडून राहिले साध आपले का पैसे जाऊन राहिले का. एक फोन लाव नाही फक्त ते येतात वावरात पायतीन घेतीन काय पंचनामा घराचा काम झालं काय झालं ती विमा आली येतील पीक विमा आले ते पायतीन. शासनाचे लोक येतील ना दिसा आपल्याला समजेन तरी कोणता व्हायरस काय आहे रिपोर्ट दिला हा फायदा होईल ना. बा शिवलाल देवलाल कसं हे आता हा जर बंद्या वावरात पसरला तर बंदीचे कांदे खलास होतील ना. याचा झालं की त्याचा त्याचा झालं की त्याचा. हा जर संसर्गजन्य असला तर झाडामधला काय सांगता येते कांद्यामधला रोग असला तर बरोबर म्हणून राहिला रिपोर्ट द्यायचा आता पोलीसवालेच बोला असा आहे. पण हे तर काहीच ऐकत नाही बा रिपोर्ट देतात वाटतं आपलं फसतो रे बा आपला गेम फसते. नाही कसं तू आता घाबरू नको. हा छाती काढून चांगला राह काही समजत नाही म्हणा एवढं. पाहू ना मग आता काय चला तो कांदा कुकडे जायला तर मला पाहू द्या तुम्ही. मी पाहतो काय कसं काय झालं तर आणि मग पोलीसवाल्याला फोन लावतो. हा चालेल बा देवला दाखवू बरं चालू बाई. हो चला बाबा दाखवतो मी दाखवतो बाबा कांदा माय. चाल देवला चाल.
पहा सरपंच पाहणं मीनं काय पाप केलं तर मास कांदा व्हायला पाहणं पडी पसार झाला ना पहा सरपंच तुमच्या डोळ्यानं पहा शांताराम भाऊ पाहा शांताराम भाऊ अरे रे रे देवलाल लय नुकसान झालं गड्या हा कसा काय कांदा फोडी पसार झाला गड्या तू याच रे फक्त आजूबाजूचं कुठेच नाही बा मी माई कांदा चांगला आहे ना बा तुझ्या कसा का झाला गड्या राजा सरपंच काही समजून नाही राहिला राजा देवलालचा कांदा असा कसा झाला लावर पटकन त्या पोलिसवाल्याला फोन लावा तुम्ही काय तर पहा तुम्ही लवकर रपकन हा का द्यायला फोन ला बोलवून घ्या टीचा हे दाखवा द्यायला चित्रण काय आहे तर कसं काहीतरी हा घोरच होईल दिसते मले नाही तर कसं एकट्याचा कांदा जाऊच नाही शकत ना जैतीन तर बंद आहे जैती तुमचा जायला पाहिजे माझा जायला पाहिजे मुंशीराम भाऊचा जायला पाहिजे कांदा हा फक्त देवलालचा जायला ना देवलाच्या व्हायरस आला का हा काहीतरी झेमेला आहे हा तुम्ही लावा फोन लावा सरपंच फोन लावा तुम्ही चला शांते घोर करून राहिलं ना मला अटकोते वारा हा याच्या पोसायचं असं वाटते काय करा काय नाही काय आता गडबड करायला काय करतात रे बा फोन लावतात का पोलिस रिपोर्ट देतात का काय माहिती छायचे थांबा 1 मिनिट मी आता फोन लावतो पोलीसवाल्याला बोलून घेतो नटीचा लावा हॅलो साहेब मी सरपंच बोलून राहिलो बोला सरपंच साहेब बोला काय म्हणत होत्या हो साहेब आमच्या गावात अशी घटना झाली की वावरामध्ये कांदा एका रात्रीत आपोआप ऑटोमॅटिक जळी लावा आणि आजूबाजूचे सारे जे कांदे चांगले आहेत माई कांदा चांगला आहे शांताराम भाऊचा कांदा चांगला आहे मुंशीरामचा चांगला आहे फक्त कसं तो देवलाल नावाचा व्यक्ती आहे त्याचा कांदा जळला हवा तर कसं तुम्ही येता का शेतापर्यंत कसं रिपोर्टच द्यायचा त्या गोष्टीचा म्हणजे काहीतरी गडबड झालेली असं वाटून राहिलं अरे काय आता कांद्या निंद्याच्या याची कंप्लेंट घ्या काय बा काय हो सरपंच तुम्ही काय राजा हा बोले रे मार झोड याच्या चोरीच्या याची त्याच्या कंप्लेंट आम्ही परेशान आहे आता वावराची लावलं भानगड तुम्ही ना अरे सरपंच आलाशी कोणता व्हायरस पिकावर काही सांगता येत नाही तसं ते काय आमच्या मागे टेन्शन घेऊ नका तुम्ही इकडे सगळं भरपूर कामं पडलेले आहेत तुम्ही आपल्या माणसं म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आणि फालतू कसं तर लोक या पेट्रोल गमवा आमचा टाइमपास साहेब काय राजा मी काय तुम्हाला काही विनाकारण त्रास देणारा माणूस आहो काय खरंच ना काही गडबड आहे कारण की आजूबाजूच्या कोणाचाच कांदा जळालेला नाही फक्त कसं या देवलाल नावाच्या व्यक्तीचाच कांदा जळला म्हणून मी तुम्हाला फोन लावला तर या तुम्ही काही ना काही गडबड 100% आहे आणि कसं फालतूच्या गोष्टी येतील मीच तुम्हाला फोन करत नाही चिल्लर चाललं असलं तर मीच मोडतो ना पण कसं आता हे चिल्लर चाललं नाही वाटत मला काहीतरी गडबड होईलच वाटते गरीब आहे व्यक्ती जीव द्यायचा प्रयत्न करून राहिला तो कोणी जीव देतो म्हणते तर कसं तुम्ही पाहा सहकार्य करा त्या गड्याले जरासं ठीक आहे सरपंच आता तुमच्या शब्दाला मान ठेवतो बानी तुम्ही हा येतो हा साहेब फक्त तुम्ही याच डोळ्यानं पाहिल्यानंतर तुम्हाला समजीनच काय नाही तर ठीक आहे हा हो येतो हा पाय तुम्ही डोळ्यानं सरपंच काय म्हणतात ते बापा ते पोलीस आले काय म्हणतात ते येऊन राहिले ते काही काळजी करू नका तुम्ही येऊन राहिले ते पोलीसवाले टेन्शन ना घेऊ तुम्ही या सगळ्या सरपंचानं केलाच काय रे खोर याचा पोलीसवाले बोलायला होते कसंच करा काही ना काही कसं डोकं लावाच लागेल आता आपल्याला जमणार नाही तर आपला घर होईन जगा होईन आपला चाल तू काही टेन्शन घेऊ नको आता बिलकुल कसं फ्रेश राह तू काहीच होत नाही आता फक्त पोलीसवाले आले वावरात इथे बरोबर कार्यक्रम करतात कोण आहे काय कसं काय झालं हा काऊन झालं हे सर्व पाहतात ते टेन्शन न घेऊ तू आता बापा काय म्हणता तुम्ही टेन्शन घेऊ नको मा पायाखालची जमीन सर केलाय ना बापू मा कांदा खलास झाला ना जीवात जीव नाही ना मा या मी पैसे आलेलात ना दुसऱ्या जोडून काय म्हणता तुम्ही तू लेका देवलाल निक पादरा असेल पाजोरा सोक तू या अंगावर आलं की बस तू लढू की पडू होते लेका बरे लोकांवर मोठमोठे संकट येतात लोक म्हणजे जरासं काही म्हणजे घाबरत नाहीत भेट नाहीत बाबा तू तास भेट ताटी उन्हात कसं उभं राहायला पुरत नाही चला तिकडे चिची खाली जाऊन बसू आपण हा ते पोलीसवाले आले की आपल्याला फोन करतात चला तिकडे चला बंदे असं एखाद्याला अजून ऊन लागलं बा ऊन तो राहिलं एक तर जैरी हे चला बापा चला तुम्ही पुढे तुमच्या मागं मी का साहेब कोणाचा फोन होता अरे शिंदे आपल्याला कोणा फोन येणार आहे होका आला ना नवीन होका आला ते काही शेताचं भानगड आहे कांदा म्हणतात रातोरात जळला असा तो फोन होता पण कांद्याचा आपला संबंध काय चोरी झाली चपाटी झाली तर त्याची आपण ही आता या कांद्याचं काय करणार आता त्याचा जळला राहतो रात आपण काय करणार आहोत साहेब विचार करा बा जरा कडे जाऊन काहीच फायदा नाही ना आपला साहेब शिंदे आपल्याला तक्रार आल्यानंतर आपल्याला जावंच लागते हा आता शेतात जाऊ आपण बघू काय आहे काय नाही तर आणि त्याच्यानंतर मग पाहू काय करायचं आहे तर साहेब त्या कांदा आता जळला तर आपण काय करू शकतो व्हायरस असेल कोणता दरवर्षी काय ना काही येतच असते हा फालतू जे टोले घेणार तर लोक जाणार वावरात बी पायदल जा लागेल गाडी जाणार नाही आपली
पाय दुखून आहेत बुवा, हे दुसरे कामं इकडे राहिले आपले. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी बी जावं लागत होतं ना. कोण काय करू शकतो काय नाही तर तिथे गेल्यानंतर समजेन आपल्याला शिंदे. तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही. इथून कसं आपल्याला आपण काहीच बोलू शकत नाही आणि काही हे करू बी शकत नाही. तिथं जावं लागेल आपल्याला प्रत्यक्ष स्पॉटवरती, नंतर बघावं लागेल काय आहे काय नाही पोझिशन. तर खरोखर व्हायरस आलेला आहे की कोण काहीतरी काळी केली काय, म्हणजे तिथे गेल्यानंतर समजेल आपल्याला. बरोबर साहेब, आता तुम्ही म्हणसाल तसं, पण कसं अशा तक्रारी आपण घेत राहिलो वावरात, पुन्हा कांदा जायला सोयाबीन जायला याच्या त्याच्या, तर इकडे मग गुन्हेगार पकडीन कोण? नुसतं मग याच्याच मागं लागायला लागेल आपल्याला. मग वावराची सर्व्हिस करायला लागते आपल्याला. मग महसूल विभाग काय कामाचा? तलाठी हे ते ढमक टमक कृषी अधिकारी हे ते काय कामाचे? मग आपण जर हे कामं करू तर. थांबा, तुम्ही एक महत्त्वाचा पॉईंट मांडला इथं. हा ठीक आहे, कृषी अधिकाऱ्याला मी फोन लावतो, त्यांना पण बोलून घेतो, त्यांची पण टीम तिथं, म्हणजे काही गडबड असते लगेच ते करतील काहीतरी. बरं ठीक आहे, तुम्ही बरोबर बोलले. आता मी लावतो फोन ते येईल. हो साहेब, तुम्ही फोन करून मी ते येत नाहीत, ते कोणा शेतात जात नाहीत, ते इथून ऑफिसमधूनच कामं करतात. ते फिरचे कामं त्याचे पण ऑफिसमधून करतात. ते येत नाहीत आपल्याबरोबर, येते नाहीत ते म्हणजे तुमचा मॅटर आहे, तुम्ही पहा. बघायला काही हरकत आहे काय? फोन करू आपण, त्याची एक टीम घेऊन जाऊ, म्हणजे तिथं मग प्रत्यक्ष आपल्याला जे काय काय करायचं आहे ते करता येईल. कसं आपण दोघं जण जाऊन तिथं बघून आपल्याला काही एक तर त्याच्यामधलं हे नाही ना, आपण काही सांगू शकत नाही. कसं एक टीम असली कृषी विभागाची की लगेच ते काय आहे काय नाही ते बघतील आणि सांगतील आपल्याला कोणता व्हायरस आहे की काय, कोणी जाणून काही केलं हे आपल्याला माहीत पडण्यासाठी. म्हणजे डबल टोली घ्यायचं काम नाही, त्या गावात जायचं काम नाही. साहेब लावा फोन लावा बाबा, लावा त्या कृषी अधिकारी फोन लावा. हॅलो, हा इन्स्पेक्टर गोळबोले बोलून राहिले. कृषी अधिकारी साहेब आहेत का? हो, मी कृषी अधिकारीच आहे. हा बोला साहेब, बोला. साहेब, आमच्याकडे एक तक्रार आली होती की एक रातोरात कांदा खलास झाला, म्हणजे जळाला तो कांदा. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला कसं जायचं होतं स्पॉटवरती. तुम्ही जर आमच्या सोबत असले तर कसं व्यवस्थिशीर निर्णय लागेल. अरे साहेब, तुम्ही थोडंसं लेट केलं. कसं मला आता दुसऱ्या ठिकाणी मीटिंगला जायचं आहे, माझी मीटिंग आहे आणि अर्जंट मीटिंग आहे. त्याच्यामुळे थोडं मागे पुढे होत नाही. उद्या गेलं चालत नाही का आपण? कारण की मला आताच त्यांचा फोन येऊन गेला आणि मी त्यांना होकार दिला. त्याच्यामुळे साहेब, आमच्याकडे त्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली की माझ्या कांद्या बाबतीत असं असं झालेलं आहे, कांदा रातोरात जळालेला आहे. तर कसं आम्ही तिथं जाऊन बी कामचा काही फायदा नाही, कारण की तुम्ही शेती क्षेत्रातले तज्ज्ञ आहात. तर तुम्ही आमच्यासोबत चला. मीटिंग कसं आज ना उद्या होईल, पण हे काम कसं आपल्याला आधी करायचं आहे. मग तुम्ही जर असले तर कसं आजच्या आज होऊन जाईल. आम्हालाही 4-4 वेळेस त्या शेतात जाण्याची गरज पडणार नाही. साहेब कसं मीटिंगचं थोडं मागं पुढं करावं. साहेब जमतच नाही ना, मीटिंग अर्जंटची आहे ना. तिथं जवळपास 200 शेतकरी येणार आहे, त्यांचा प्रबोधन हा कार्यक्रम आहे. तिथं मला जावंच लागेल ना. आणि एक तर मी चीफ गेस्ट आहोत तिथला, त्याच्यामुळं मी म्हणाल तुम्हाला 1-2 दिवसांना आपण जाऊ ना. 1-2 दिवसांनी जाऊ. साहेब, ते मला सांगू नका, त्यांची कंप्लेंट आलेली आहे. तर कसं तुमचं त्या शेतामध्ये येणं कर्तव्य आहे, कारण की तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात. तर तुम्हाला यावंच लागते. ते मीटिंग वगैरे ते काय असेल ते मग पहिले कसं त्या शेतकऱ्याची कंप्लेंट आलेली आहे ते बघायचं आहे आपल्याला. तो कांद्याचं काय झालं काय नाही. तर हे नाही मग हे नाही तुम्हाला. साहेब जमत नाही ना. जमलं असतं तर मी आलोच असतो ना. पण कसं आता ते प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांसाठीच आहे ना. ते आपलं कसं ते मला हे करायचं आधी, मग बघू ना आपण पुढे. ते मला अजिबात सांगायचं नाही आहे. जमत नाही ह्या गोष्टी, हा विषय संपला. मी तुमच्या ऑफिसला येतो गाडी घेऊन, गाडीत बसा चला. तुमची गाडी वगैरे असेल तर ते राहू द्या, माझी गाडी घेऊन येतो मी, तुम्हाला बसून आणतो. चला, आलोच मी. ना साहेब जमत नाही ना. बस आलोच 5 मिनिटात. ते सांगू नका जमत नाही ते, हे पहिले पाहा लागते. शेतकरी कंप्लेंट आलेली आहे, त्याचा कांदा जळालेला रातोरात. ठीक आहे, आलोच मी 10 मिनिटात. ठीक आहे, ठेवतो फोन. साहेब हे लोक नाटकं शिकवतात भलतेच. कोणती मीटिंग नेशीन फिटिंग नेशीन हे गावाचं तोंड नाही पाहिजे राजा. खुर्च्यावर बसू पगार घेता, पण ते नाटकच बोलते शिकवतात. मीटिंग आहे फला नाही पा बरं. आता काय म्हणे येत नाही म्हणे. हे नाटके शिकवणारे ना मी असे सरळ करतो. काय येणार नाही, डायरेक्ट ऑफिसला गाडी लावतो ना. आता बसू गेले गाडी. पहा तुम्ही आता शाळा आहे तर बस झाली याची नाटकं आता. ठीक आहे साहेब, चला लवकर चला. कसं अजून तू गायब झाला कुकडे साहेब म्हणे मीटिंगलाच गेलो. जाईन घरी जे खायले. त्याचं काय खरं आहे, त्याच्या कोण आवचक नाही आहे. ते त्याच्या मनाचे राज्य आहे. आपणच फक्त ठेका घ्यायला आहे सारा. रातभर 24 घंटे ड्युट्या करा. चला लवकर पटकन. चला शिंदे, चला काळा गाडी चला. मीटिंग आहे ढमू काय काही नाटकं शिकवतातले कधी. काची मीटिंग व्हायची. पाहतो आता काय आहे बजेट. शेतात नेतो याला ओळख ताळा, तो बी 4-5 किलोमीटर पायदल नेतो. मग समजून द्या कसं आहे तर शेतकऱ्याची कसं आहे तर. तुम्ही न पाहिलं ना कसा धिंगाणा व्हायला मा कांद्याचा तर.
पानं बंद जंगलातून फक्त मा एकटाच कांदा जाईल आणि कसा जाईल असेल बा, कसा जाईल असेल सांगा. मी ना एवढं बुरं काम केलेलं आहे का राजा? कोणतंही काम काय करा राजा म्या, कोणतं काही पेरा हे कोणच होते राजा, काही ना काही होतेच ना. हो बा, आम्ही ना सारे न पाहिलं. थांब ना, आता पोलीस कंप्लेंट केली ना आपण, पोलीसवाले फोन लावता मी येऊन राहिले ते येऊन राहिले ते वावरात आले की कसं तिच्या डोळ्यानं पाहतात, सांगतात आपल्याला काय आहे काय नाही. तर देवलाल तू आता काही काळजी करू नको, पोलीसवाले येऊ दे, आता गडबड करूच नको, काही बोलूच नको तू. हा अडसा आले ते की बरोबर त्याची टीम बी आणतात, ते काऊन झालं कसं झालं काय झालं हे सगळं सांगतात आपल्याला. येऊ दे ते यायले. वर गेला रे माया, पकडल्याच ना आता आम्ही. पण आता काही ना काही कसं पिन मारायला लागेल, पाचर काय ना काही करायच लागेल ना. आता खरं नसते ना त्या पोलीसवाल्याचं, राजा मोठमोठे गुन्हेगार असतं थांबलू शकत नाही राजा, ते काही करू शकत नाही. आणि हे तर वावरातला आहे राजा, याच्यात कुठे लक्ष देतात ते येतही नाहीत ते. हा फोन केला काही करा तुम्ही त्याईले, हा ती हुंगतही नाही आपल्याला. खरंच राजा, शिवलाल मुंडाला ते बी खरं आहे बरं. हे काही म्हणजे आपल्याला होतच नाही, शेतकरी आले तर अजिबात होत नाही. ते पोलीसवाल्या काची येणं हो, हा काची येणं, जटी मलाही भेटते तटी जातात, त्या अटी नाही येत ते. हा शिवलाल मुंडाला तेच बरोबर आहे, काची येणं मावारात फावरात ते. जरासा केवढा कोण वय करून राहिला, बोलायचीच काही नुसतं थांब ना. आता कसं कंप्लेंट दिली ना आपण, फोन केला द्यायला येऊन राहिले ते. हा ते ना हो मचार येणं द्यायला, नाही तर मग कसं त्याच्या बापा जाऊ ना आपण, तो काल टेन्शन घेऊन राहिला मागे नाही सर याचा. हा जे झालं त्याचा आता पुरा कसा छळाला आहे आपल्याला. पण भाऊ आम्हाला हेच नाही समजून राहिलं ना, आजूबाजूचे किती कांदे आहेत बापा, त्या कांद्याला काहीच नाही झालं ना, आमच्या वावरातच काऊन असं झालं शेन, काऊन असं झालं शेन भाऊ. आम्ही नाही कोणाचं बापा बुरं नाही केलं, आम्ही कोणाच्या घेण्यात देण्यात नसतो, पण असं काऊन झालं मग आमच्या सोबतच. व्हायरस आला चिंता का फक्त आमच्या एकट्याच्याच कांद्यावर आला का आमच्या वावरात? आता आमच्या नेटीच बापा कांदा आहे तर त्या कांद्यावर नाही आला, आमच्याच वावरात आला का फक्त. भाऊ तुम्हाला एक सांगू काय खरंच मनातली गोष्ट, ह्या की नाही आमचा कोणाला कोणा गेमच करेल आहे ना, आमचं चांगलं नाही दिसलं भाऊ कोणाला तरी, म्हणून हे काहीतरी कांद्यासोबत केलं. आता हे मला असंच वाटून राहिलं. थांब भाई, शांतता ठेव तू. आता फक्त पोलीसवाली येऊ दे, त्याची पुरी टीमच आणतात त्या अटीचा. काय आहे काय नाही आपल्याला सारं सांगतात ते. असे लय लोक पकडले त्यानं, लय लोक सांगितलं त्यानं, लय लोक हे केलं. थांब ना बाई, कसं आता कसं बोलायची घाईच नको करू, शांतता ठेव, बिलकुल शांतता. हा ते पोलीसवाले आले की सांगतील आपल्याला काय काय नाही. तर बोल्या तू आता कसं भिवू नको, हा गडबडू नको, शब्दामध्ये आळ्या पडू नको देऊ, हा मागं पुढं करू नको, टाईट उभं राहायचं, काहीच होत नाही. हा 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 ना भाऊ, आता शांतता शिवाय काय दुसरा आहे, शांतता तर ठेवाच लागेल ना बाबा, आता दुसरं काय करता येते. सगळ्या सरपंच लावून पोलीस आले, फोन लावणं, कटलोक आले काय आले ते तू विचार, तू हा विचार ना बा. आता कसं आपण दुसऱ्या गोष्टी विचार करत राहू तर त्याला कधी विचारशील तू, फोन ला द्यायला, फोन ला बरं मनुष्यना बोल, लावतो फोन. हा लावतो द्यायला फोन, लावतो पोलीसवाले. हा हॅलो साहेब, मी सरपंच बोलून राहिलो. काय कटलो आले तुम्ही? हा आले नाही बा अजून, कुठे आहो साहेब? ठीक आहे आलोच आम्ही 5 मिनिटात त्या शेतात पोहोचूनच राहिलो आम्ही. हो आलोच या तुम्ही स्पॉटवर या, इकडे तिकडे असाल कुठे तर या, लवकर या. बरोबर साहेब, आलोच आम्ही, आता आलो बंदीच आलो, स्पॉटवरच येतो आम्ही. ठीक आहे या ठीक आहे. हो साहेब आलोच. चला बरं लवकर, आले ते पोलीसवाले आले. चला बाबा चला सरपंच चला. सगळ्या शिवल्या आता काय होते रे गड्या, काय होते. चाल बाबा चाल, पाऊस आता काय होते काय नाही. पाऊस आता कसं छातीवर दगड ठेवून तरी उभं राहायला लागेल. फालतू आला तू वावरात उभाशी करायला टिसा. हा सरपंच सायाचा फालतू आला टिसा, या नसतो वर गेला पोलिसाला रिपोर्ट देतो, फसला टेगळा तू शिवल्या, फसला.